ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसह बैठकीचं वृत्त निराधार आणि खोडसाळ असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाही असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। ठाकरेंचे खासदार कुठून शिवसेनेत येणार या चर्चांमध्ये तथ्य नाही असा दुजोरा देखील एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। तर एका वृत्तपत्रानं या बैठकीसंदर्भातलं वृत्त दिलेलं होतं आणि त्यानंतर दोन्ही शिवसेनांमध्ये चर्चेला उधाण आलेलं होतं। खासदार अरविंद सावंत यांनी तर पत्रकारांसमोरच लेखी आश्वासन दिलेलं आहे की आपण उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। तर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या बैठकीचं वृत्त फेटाळलेलं आहे। ठाकरेंचे खासदार फुटून शिवसेनेत येणार या बातमीमध्ये तथ्य नाही असं शिंदे म्हणालेले आहेत। या बैठकीचं वृत्त खोडसाळपणाचं आणि चुकीचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। अशी कोणतीही बैठक आपली झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, बातमी आली आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत देखील चर्चा सुरू झाली आणि शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा चर्चा सुरू झाली आणि आता दोन्हीकडून हे दावे फेटाळले गेलेत। नेमकं सत्य काय? प्रज्ञा, थेट आता एकनाथ शिंदे यांचीच प्रतिक्रिया आलेली आहे। काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी देखील हीच प्रतिक्रिया दिली होती आणि सध्या एकनाथ शिंदे हे मुंबई ठाण्यात नसून ते त्यांच्या मूळ गावी दरेगावी गेलेले आहेत। कालच ते गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी प्रतिक्रिया पोट पाठवलेला आहे। ते त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतेही उबाठाचे खासदार हे फुटून शिवसेनेत येणार नाही आहेत अशा या सगळ्या बातम्या आहेत त्या गेल्या 1-1.5 वर्षापासून पसरवल्या जातात आणि त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये, फक्त खोडसाळपणाचं वृत्त आहे हे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याबरोबर त्यांनी हे जी अशी बैठक जी झाली याचे जे वृत्त आहे किंवा ही जी बातमी आहे ती पूर्णतः नाकारलेली आहे, फेटाळलेली आहे आणि चुकीच्या बातम्या माध्यमांनी देणं टाळावं असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र जर आपण पाहिलं तर गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून जर या बातम्या येतात तर त्यामध्ये कुठे ना कुठे बोलणी ही सुरू होती असं देखील काही सूत्रांची माहिती आहे। पण आता ती बोलणी किती कोणत्या टप्प्यावर होती किंवा अशी खरंच भेट झाली का ठाण्यामध्ये, त्याच्यामधून काही खासदार रेडी आहेत का येण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता डिनाय केल्या जातात, म्हणजे त्याला नाकारल्या जातात। दोन्ही बाजूकडून या गोष्टी नाकारल्या जातात। तथ्य नेमकं काय आहे ते मात्र अजून उलगडा त्याचा होत नाहीये। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बैठकीचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णतः निराधार आहे। वृत्त खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं आहे। अशी कोणतीही बैठक झालेली नाही। उबाठाचे खासदार कुठून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जातात, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाही, ती केवळ अफवा आहे। त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीनं बातम्या देणं माध्यमांनी टाळलं पाहिजे।